जाणताच की 2014 सालापासून आपण दरवर्षी शहीद 23 मार्च शहीद भगतसिंग स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर विविध ठिकाणी नास्तिक मेळावे घेत असतो. समाजातल्या नास्तिकांनी एकत्र यावं आणि आपलं नास्तिकत्व जाहीरपणे व्यक्त करावं यासाठी आपण हे मेळावे घेत असतो. अशाच आता यावर्षी 27 मार्च रोजी नाशिकमध्ये नास्तिक मेळावा होणार आहे. त्यानिमित्ताने आपण सकाळ वृत्त संस्थेचे संचालक संपादक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे सरांशी आज चर्चा करणार आहोत. तर कांबळे सर, तुम्हाला मला असं विचारायचं वाटतं की तुम्ही नास्तिक कसे झालात किंवा नास्तिक झालात म्हणजे नेमकं काय झालं? त्याचा खरं म्हणजे एक मजेशीरच प्रवास आहे. माझं कुटुंब हे सगळ्यात आस्तिक कुटुंब होतं. सगळे देव माझ्या घरात होते आणि देवाला मुलं मुली वाहण्याची प्रथा परंपरा सुद्धा माझ्या घरात होते. माझे सख्खे चुलत आजोबा यांचं लग्न यल्लमाशी लागलेलं होतं. म्हणजे तिथेपर्यंत ती परंपरा होती. मी दर मंगळवारी उपवास करायचो, मी दर शनिवारी उपवास करायचो. सगळ्या देवदेवतांची स्वच्छता डागडुजी करण्याचं कामच माझ्याकडे होतं आणि मी ते लहानपणापासून अतिशय निष्ठेने करत होतो. पुढे जेव्हा मला कळायला लागलं, जगण्याची स्पर्धासुद्धा तीव्र झालेली होती आणि गावात भीक मागायला जायचो. मी उपाशी राहावं लागायचं दुष्काळामध्ये. एरवीसुद्धा अस्पृश्यतेचे चटके बसायचे. वरून पाणी प्यायचं, मेलेली गुरं ओढायचं, पाटलाचा मांडव साफ करायला जायचं, आईबरोबर गावकी मागायला जायचं. हे सगळं मी करत होतो. पण त्यातूनही जगण्याचे काही प्रश्न सुटत नव्हते आणि लढता लढता कोणत्या तरी एका गाफील क्षणी माझ्या मनामध्ये एक बालवत प्रश्न निर्माण झाला. हे सगळं दुःख, हे सगळं दारिद्र्य, हा सगळा अंधार, ही सगळी भाकरीची शिकार करण्यासाठी होणारी घालमेल ही माझ्याच वाट्याला काय येते? कोणत्या तरी एका गाफील क्षणी हा प्रश्न तयार झाला होता. हे माझ्याच वाट्याला काय येते? मग त्याचं उत्तर मी अनेकांच्याकडे विचारायला लागलो. आईकडे, वडिलांच्याकडे, गल्लीतल्या माणसांच्याकडे. हे दुःख माझ्या वाट्याला का आले आणि दुःखातून मुक्त होण्याचे मार्ग कोणते आहेत? मग सुरुवातीला मला मार्ग सांगितले ते सगळे धार्मिक होते, आध्यात्मिक होते, चमत्कारिक होते. शनी महात्म्य वाच, सत्यनारायणची पूजा घाल, म्हसोबाला नवस बोल, थळोबाला नवस बोल, जादू शिकून घे, अमावस्येच्या रात्री सरडे मार, त्यांना पुरून टाक, त्याच्यावर लघवी कर, पुन्हा अमावस्या आली की ते उघड, पैसे सापडतात. मोठे मोठे मंत्र पाठ कर, गारुड्याकडे असतात तसे. प्रार्थना कर, यल्लमाची कर, दत्ताची कर. हे सगळं मी करत होतो आणि अतिशय निष्ठेने मी केलं. आणि हे सगळे केल्यानंतर सुद्धा माझं दुःख जसंचे तसंच होतं. एक तिळभरी ते हल्लेलं नव्हतं. एवढे चमत्कारिक प्रयोग केले, एवढे देवदेवता केले. पायी जत्रांना जात होतो मी लिंब नेसत होतो, मी नारळ फोडत होतो. मी माझ्या हाताने इतके कोंबडी देवाला कापलेले आहेत, बकरी कापलेली आहेत, पण कोणतंच दुःख हल्लं नाही. आणि ते दुःख तसंच राहिल्यामुळं मला असं वाटायला लागलं की हे दुःख काही देवाधर्माची आराधना करून काही संपणारं नाही आहे. कारण सगळे देव घरात असून हे दुःख कसं घरात भरलेलं आहे. माझ्याकडे खंडोबा होता, यल्लमा होता, बिरोबा होता, म्हसोबा होता, थोळोबा होता, ताईबाई होती, की असंख्य देव माझ्याकडे. हे देव घरात असून सुद्धा दुःख संपत नाही. याचा अर्थ दुःख आणि देवाचा काही संबंध नसावा. एवढी मोठी फौज असून माझं दुःख काय संपत नाही? आणि मग देवाच्या नावाने जे चमत्कार झालेले होते की देव असा असतो, तो रागावला की असं होतं. विशेषतः आमच्याकडे यल्लम्मा, सगळ्यात जटा वाढलेल्या पोरी, देवाला सोडलेली पोरं. आणि एक दिवस मी दुसरीत किंवा तिसरीत असताना शेळ्या चारायला आजोळमधल्या यल्लम्माच्या देवळासमोर गेलो. शेळ्या अशा सोडून दिलेल्या होत्या
आणि मी दारात बसलेलो होतो, कारण आम्हाला प्रवेशच नव्हता मंदिरामध्ये. तिथे पुन्हा एक असाच बालभूत प्रश्न जाहीर झाला, आपण सगळे देवाचीच लेकरं आहोत, तर या मंदिरात मला का प्रवेश नाही? असं करत खूप दूर एक 15-20 फुटावर बसलो होतो. मंगळवारचा देवीचा वार होता. लोक यायचे, आत पैसे टाकायचे, नमस्कार करायचे, निघून जायचे, नारळ टाकायचे. आणि तो दरवाजा एकदम छोटा होता. असा देवाचे दरवाजे नेहमी छोटेच असतात, वाकून जावं लागतं. आणि त्याला कुलूप लावलं होतं आणि पुजारी निघून गेला होता. दुपारी 2 वाजता जेव्हा भक्त संपले आणि मी हळूच त्या दरवाजाजवळ गेलो, दरवाजाला स्पर्श होणार नाही आपला, अशा पद्धतीनं. आणि मी आत पाहिलं तर असे खूप चिल्लर पैसे पडले होते. त्यावेळेला भोकाचा पैसा होता, पै होती, गिन्नी होती, आणा होता. आणि असे देवाच्या आजूबाजूला मी काही एक न विचार करता बाजूला आलो. ज्वारीचं धाट मोडलं, त्याला बाबळीचे लांब काटे लावून हुक तयार केला आणि ते पैसे ओढून घेतले. मोजता पण येत नव्हते पैसे, जेवढे होतील तेवढे खिशात घातले आणि ठरवलं की आपण खजूर काय असतात हे आयुष्यात पहिल्यांदा खायचं आहे. शेळ्या सोडून दिल्या घरी, वाहनाच्या दुकानात गेलो, खजूर खाल्लं. ते पण मारुतीच्या देवळात बसून खाल्लं. आणि रात्री 8-9 वाजता घरी गेलो मी. हे जर मी घरी सांगितलं असतं यल्लम्माच्या देवळात चोरी केलेली आहे, तर घरातल्या लोकांनीच मला ठार मारलं असतं. मी फक्त जेवण केलं नाही, भूक नाही असं सांगितलं आणि पुन्हा आजीच्या कुशीत मी झोपलो. आणि झोपल्यानंतर त्या सगळ्या दंतकथा आठवायला लागल्या. देवी कठोर आहे, देवी रागीट आहे, बाईचा बाबा करते, बाबाची बाई करते, महारोग लावते, गजकरण लावते, नायटा उठतो, स्वतःबरोबर लग्न लावून घेते, झोपच नाही. आणि पहाटे 5 वाजता मी आजीच्या वाकळीतून बाजूला झालो आणि तिला जागे केलं. आणि तिला पहिल्यांदा म्हटलं, आजी पाठीवर हात फिरव माझ्या जरा. ती म्हणाली, का? फिरवून तर बघ म्हटलं, मला जरा खाज वाटल्यासारखी वाटते. मग तिनं असा हात फिरवला. म्हटलं, माझ्या पाठीवर काय नाईटा बिटा उठलाय? नाही रे. गजकर्ण उठले? नाही. मग माझी 10 बोटं मी डोळ्यासमोर ठेवली. साला गळून पडलं का कुठलं बोट? 10च्या 10 बोटं होती. मग भिंतीत आरशाचा तुकडा लावलेला होता, तिथे जाऊन मी थांबलं. नाक नाकाच्या जागी, कान कानाच्या जागी, सगळी काही झालेलं नव्हतं. आणि काही झालं नाही. ह्याच्यातून मला जे स्फूर्ती आली, धाडस आलं, येस देर इज नो गॉड. तिथून माझ्या मनातला देव गळून पडला. आणि मग पुढे मी दुःखाची कारणं वेगळ्या प्रश्नामध्ये शोधायला लागलो. मी वाढत पण होतो. मग मी फुल्यांचा अखंड वाचला आणि दुःखाचं कारण कळलं. विद्येविना मती गेली. आईला विद्या नाही म्हणून दुःख आहे, ज्ञान नाही म्हणून दुःख आहे. आपण त्याच्या नादाला लागायला पाहिजे. बुद्ध वाचायला लागलो. दुःखाचं कारण तृष्णेमध्ये आहे. अरे आपण तृष्णा नियंत्रित केली तर दुःखच येत नाही. अनुभव घेतला. आणि मग त्यावेळेला नास्तिक आस्तिक हा शब्दच नव्हता. पण मी एक वेगळ्या वाटेवरून माझ्या चाललो. आणि जेव्हा देव नाही अशी माझी खात्री झाली, तेव्हा मी घरातल्या धार्मिक कार्यातून, देवाच्या कार्यातून बाहेर पडलो मी. मग पुन्हा त्यांच्या नादाला मी कधीच लागलो नाही. आणि जेव्हा मुवमेंट चालू झाली कोल्हापूरमध्ये, दलित पॅंथरच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्म स्वीकारा आणि देव फेकून द्या, तेव्हा मी माझ्या घरातले सगळे देव एका पोत्यात भरले, पोत्याचं तोंड बांधलं, कॅरेजवर लावलं सायकलीच्या आणि कृष्णा नदीत मी ते बुडवून आलो. बुडवून आल्यानंतर संध्याकाळी जेव्हा माझी आई मजुरी करून आली आणि तिला लक्षात यायला लागलं देवाचा फोटोच नाही घरात, देवारात ते टाक ठेवायचं ते पण नाही, येलुबाई पण नाही, मसोबा पण नाही, थळोबा पण नाही, अरे देव गेलं कुठे? मी त्याला खूप उशिरा सांगितलं की अक्का ते देव मी कृष्णा नदीत बुडवून आलो. तिने इतका आक्रोश केला, इतका त्रास करून घेतला. शिव्यात देत देत ती बाजारात गेली. तिनं नवीन देव छोटे छोटे विकत घेतले. ते एका लाकडाच्या पेटीत ठेवले, मी पुन्हा टाकू नये म्हणून. त्या लाकडाच्या पेटीला कुलूप लावलं, त्याची चावी कमरेला बांधली आणि मग ती बाहेर पडायला लागली. आणि मी तिला म्हणायचो, अरे देव किती दुर्बल आहेत राव, कुलपात कोंडून ठेवावं लागतं ना काय, त्याच्यापुढे ताकद काय नाही, कुलपात ती पेटी तोडून बाहेर आहे. तू विश्वास ठेव, नाहीच आहेत ते. आणि जे नाहीच आहेत त्यांना कोंडलं काय, सोडलं काय, तर काही संबंधच नाही ना. नो गॉड.
करत माझ्या जीवनाला सुरुवात झाली. आणि पुढे मी जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा मी ठरवलं की ह्या सगळ्या देवांची कुळमुळं जरा नीट तपासायला पाहिजेत. त्यात ही यल्लम्मा, कारण ती माझी कुलदैवत होती. खंडोबा माझं कुलदैवत होतं. आणि मी मगाशी म्हणालो तसं माझ्या गावातल्या कितीतरी पोरं यल्लम्माला वाहिलेले होते. आणि मग की यांना जर देवाच्या तावडीतून सोडवायचं असेल तर काय करायला पाहिजे. म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा रेणुका पुराण वाचलं, परशुराम पुराण वाचलं, यल्लम्माचा नवरा जमदग्नी ते सगळं वाचून काढलं. मी यल्लम्माची सगळी मोठी स्थळं पाहून आलो, मंदिरं पाहून आलो. आणि देवाच्या तडाख्यात अडकलेल्या बायकांना सोडवण्याची एक मोहीम चालू झाली. तिचं नाव देवदासी निर्मूलन चळवळ. त्यावेळेला ती संघटितच नव्हती, आम्ही 3च माणसं होतो, चळवळ चालवत होतो. मी पहिल्यांदा त्या बायकांचं प्रबोधन करायचो की देव नाही आहे आणि असेल तर आपल्याला काही उपयोग नाही आहे. तो आपल्याला दुःखातच ठेवतो, आपल्याला जातीतच ठेवतो, आपल्याला अंधारातच ठेवतो. का तो आपल्याला मदत नाही करत. ती जर शक्ती असती तर आपला किती विकास झाला असता. मग आपण का बाबा त्याच्याकडे जायचं, का तिथे वागायचं त्या देवाबरोबर. मग त्या म्हणायच्या जटा आल्या डोक्याला, देवीनं बोलवले, मग जटा सोडू आपण. जटा काय येतात त्याची सायंटिफिक रिझन शोधायला लागलो. केसाला त्वचेखालून जो एक द्रव पुरवठा होतो तो कमी झाला की केसात अडकतात. 4 केस एकत्र आली की छोटी बट तयार होते. 4 बटी एकत्र आल्या की एक जट तयार होते. मग ती वाढत जाते. मग त्या जटेला विंचरायचं नाही, त्याच्यात गोडे तेल टाकत राहायचं, त्याला स्वच्छता करायची नाही, कारण देवीला राग येतो. त्याच्यातून एक अंधश्रद्धेचा बळी. मग मी शॅम्पू तेल वगैरे घेऊन जटेवर टाकायला लागलो. 2-4 तास जटेमध्ये तेल मुरलं की मग त्यातला एक केस बाजूला काढायचा. मग काहींच्या जटा खुरप्याने कापून काढल्या, सुरीने कापून काढल्या, कोयत्याने कापून काढल्या, कारण जट लाकडापेक्षा कठीण असते, कापत नाही ते. मग तिला शांत झोप लागायची. मग आता पुढे काय करायचं तिचं. मग तिचं लग्न लावता येईल का हा विचार करायचो. तिच्यासमोर काही प्रश्न मांडायचो मी, किंवा तुझं लग्न देवाबरोबर झालेलं आहे, म्हणजे तुझं आणि देवाचं नातं काय झालं. ती म्हणायची नवरा बायकोचं झालं. मग तुला मुलगी होते, तिचं लग्न पुन्हा देवाबरोबरच लागतं, म्हणजे कोणाबरोबर लागलं, बापाबरोबर लागलं. मग तुला नात होते, तिचं लग्न त्याच देवाबरोबर, आजोबाबरोबर लग्न लागलं. म्हटलं बाई असा कसला देव आहे आपला, जो बायकोबरोबर, मुलीबरोबर, नातीबरोबर, मुलाबरोबर, सगळ्याबरोबर लग्न करतो. मग ह्या बायका वेश्या होतात, शरीर विकतात, त्यांच्यावर बलात्कार होतात, गावगुंडे त्यांना पळवून नेतात. ह्या सगळ्या अवस्थेमध्ये मी एकदा पण ऐकलेलं नाही आहे की माझ्या बायकोला का पळवून नेतात, तिच्यावर का बलात्कार करता, म्हणून मंदिरातून देव धावत आलेला आहे आणि आपल्या बायकोच्या रक्षणासाठी उभा राहिलेला आहे. झालं का कधी असं. ते कधी नाही झालं. असं करत करत मी हे 1 मॅन आर्मीसारखं, मी त्याला काही नास्तिकवाद म्हणत नव्हतो. माझ्या दृष्टीनं देवाच्या नावाने तयार झालेल्या अंधश्रद्धांमधून माणसाची मुक्ती, त्याला उजेडाकडे न्यायचं. कारण देव आणि अंधश्रद्धा म्हणजे अंधार आहे, त्याला उजेड दाखवायचा आहे. या पद्धतीनं सगळं चाललेलं होतं.